मी तुला ती डायरी कधी देणार आहे मी तुला सांगितलंय. कदाचित तू देणारही नाहीयेस मला ती, कारण ती डायरी तुला जिजूंना द्यायची आणि ती डायरी जर तू जिजूंना दिलीस तर तू याद राखेल. आउच, यू हर्टिंग मी. चल आता घरी चल आणि तुझ्या जिजूंना विचार ते का आणि कशासाठी माझ्या घरात. ओके, त्यांच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. लीव मी, आय से. आय एम नॉट लिव्हिंग यू बेबी, नॉट इन दिस लाईफ. ओके, जस्ट स्टॉप इट अभिमान. Come on. Come on. जिजू, तुम्ही आत काय करत होतात? आणि ही डायरी तुमच्याकडे कशी आली? ती डायरी मला द्यायची. ही डायरी मी वाचली आहे सुरेखा. डायरी मला द्यायची. लीव हर जिजू. मुलांनी जे काही डायरी दिली ते नाही मी तिला. नाही. Listen to me. अरे मसन थोत्रीच्या. येस मिस्टर शास्त्री, डायरी मिळाली. लई त्रास दिलास फुकनिया. हॅलो हॅलो, हो आपल्या कर्माची फळ. हॅलो हॅलो, मिस्टर शास्त्री, कॅन यू हिअर मी? हॅलो. मनीषाला मारलंस तेव्हा फक्त 11 वर्षांची होतीस. सुटलीस. शर्मिलाचा मृत्यू अपघात होता. निखिलचा मृत्यू अपघात म्हणून खपला आणि क्षिप्राचा आत्महत्या म्हणून. पण ह्यावेळी तसं काहीच घडलं नाही. बाळचा खून झालाय हे पहिल्या मिनिटापासून सगळ्यांना माहिती आहे. अभिमान अडकलाय तुझं नशीब समज. जोपर्यंत तो गप्प आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे.
पण ज्या क्षणी तो बोलेल ना, कोण विश्वास ठेवणार? यशवंतराव ठेवेल. आणि अभिमान कधी काही बोललंच नाही तर इतके दिवस तू कुठे होतीस याचं उत्तर काय देशील लोकांना? सांगेन मी की मी अभिमानला जिजूंचा खून करताना पाहिलं. तो मलाही मारून टाकेल अशी भीती होती म्हणून मी पळून गेले. आणि मग काही दिवसांनी मग मी काहीही सांगेन पण मी इथे राहणार नाही आता. अभिमान काहीच बोलणार नाही या गैरसमजुतीखाली राहू नकोस तू. इन्स्पेक्टर विक्रांत भोसले आज ना उद्या अभिमानला बोलतं करेल. काय करणार तू? अभिमानच्या डोक्यावर परिणाम झालाय. मूर्खपणा करू नकोस. आतापर्यंत जे काही केलंय ना ते सगळं मुसळ केरात जाईल. सांगते तेवढं ऐक. आज जा. आत जा. आता काय काम आहे तुमचं माझ्याकडे इन्स्पेक्टर? ॲक्च्युली मला काही गोष्टींची खात्री करून घेण्यासाठी तुमच्याकडून. मी तर तुम्हाला सगळी माहिती दिली इन्स्पेक्टर. मग आता पुन्हा पुन्हा माझ्या जखमांवरच्या खपल्या खरवडून काढणं तुम्हाला काय आनंद मिळतो मला काय कळत नाहीये. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला तुम्हाला काही विचारायचं नाही. मला काही गोष्टी हव्यात तुमच्याकडनं. आय मीन जर तुम्हाला ते शक्य झालं तर. कोणत्या? एक म्हणजे मनीषाचा फोटो आणि दुसरी तिची जन्मपत्रिका. काय तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना इन्स्पेक्टर? तुम्ही माझ्या मुलीची पत्रिका मागताय माझ्याकडे? तिचा मृत्यू होऊन 18 वर्ष होऊन गेली. तुम्ही नक्की इन्स्पेक्टरच आहात ना? नाही, मला माहिती माझी रिक्वेस्ट थोडी वियर्ड आहे, पण ट्रस्ट मी मॅडम, आय हॅव युअर बेस्ट इंटरेस्ट ॲट माय हार्ट. तुमच्या मुलीच्या बाबतीत जी काही घटना घडली त्याचा एका वेगळ्या पद्धतीने मागोवा घ्यायचा प्रयत्न करतोय आम्ही. तुम्ही म्हणजे तुमचं खातं? नाही, मी हे अतिशय पर्सनल लेवलवर करतोय. हे बघा मॅडम, तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. तुमची आणि माझ्यात एक कॉमन थ्रेड आहे. तुम्हाला असा संशय होता की तुमच्या मुलीच्या बाबतीत जे काही घडलं त्यामागे सुलेखा होती. खात्रीच आहे माझी. तशीच माझी सुद्धा खात्री आहे की आता जो खून झालाय तो सुलेखानीच केलाय, ज्यात माझा सर्वात जिवलग मित्र अडकलाय. काय? आणखीन एक खून? ही सुलेखा म्हणजे ना? हे बघा, मी आत्ता तुम्हाला काही एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, काही माहिती देऊ शकत नाही, कारण मुळात मला सगळी माहिती आहे की नाही मला माहीत नाही. आत्ता मी कोणाची तरी रिक्वेस्ट घेऊन तुमच्याकडे आलोय. या व्यक्तीबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. माझा त्यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे. आणि बी रेस्ट अश्युअर्ड, तुम्ही मला जर मनीषाची पत्रिका आणि फोटो दिलात तर त्याचा मिसयूज होणार नाही मॅडम. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी हे सगळं तुमच्या मनीषाला न्याय मिळवून देण्यासाठीच करतोय. कॅन यू प्लीज हेल्प मी? प्लीज. असं आहे तर म्हणजे कसं? काही नाही, काही गोष्टी मला वाटल्या होत्या तशाच आहेत, काही नाहीत. तुम्ही कधी गेला होतात पुण्याला? हा काय पुण्याहून डिरेक्टली तुमच्याकडेच येतोय आजोबा? अहो, एवढी काही घाई नव्हती. सावकाश आणली असती तरी चालली असती.
मला होती. माझ्या मित्राच्या आयुष्याचा प्रश्न आहे आजोबा. तुम्हाला असं का वाटतंय की तुमच्या मित्राच्या आयुष्याशी याचा संबंध आहे? याचा संबंध सुलेखाशी आहे. मग तो अभिमानशी सुद्धा आहे आजोबा. काही बोलला का तुमचा मित्र? मनीषाची आई खूप रिलक्टंट होती पत्रिका देण्यासाठी. खूप कन्व्हिन्स करावं लागलं मला. साहजिक आहे. मनीषाच्या मृत्यूनंतर त्यांनी तिची पत्रिका जपून ठेवली होती, हेच खूप झालं. चला निदान काही गोष्टी तरी आपल्या मनासारख्या होत आहेत म्हणायचं. बरं आजोबा, मी निघू का आता? अरे च्या, असं कसं? सावकाश सावकाश. वाड्यावर जेवणाच्या वेळी येऊन न जेवता कुणीही जाऊ शकत नाही इन्स्पेक्टर भोसले. विष्णू, नाही आजोबा, आज खरंच नको. आज माझा उपास असतो. आठवडाभर जी पापं करतो त्याचं निर्मूलन म्हणा. तसं असेल तर मग मात्र माझा नाईलाज आहे. बरं का, एक सल्ला देतो. पापाचं प्रायश्चित्त म्हणून उपास करू नका. आयुष्यातले सगळे आठवडे, आठवड्यातले सगळे दिवस तो भरभरून देतो. त्याचे आभार मानण्यासाठी एक दिवस उपास करा. जशी तो भरभरून दुःख देतो तसंच एखाद्या दिवशी सुख जर दिलं फॉर अ चेंज म्हणून, तर बरं होईल नाही का? बाहुलीचा अजूनही तुमच्यावर बहिष्कार आहे की बोलते तुमच्याशी? मला उशीर होतो आजोबा, निघायला हवं. कधी मन मोकळं करावंसं वाटलं तर फोन कर, भेटायला ये. नक्की येईन. येऊ. शुभ्रा, चल जेवायला वाढ मला. शुभ्रा, रडतेस तू? नाही, काय नाही. खोटं बोलू नकोस. अहो, खरंच तसं काही विशेष नाही. विशेष नाही कसं? सांग काय झालंय. तुम्हाला भूक लागली ना, मी जेवायला. शुभ्रा, काय झालंय? काही नाही. शुभ्रा, आपल्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेलं आदिनाथ. पण अजूनही या घरातल्या काही लोकांसाठी मी उपरीच आहे. त्यांनी मला स्वीकारलं नाही. एक
तिथपर्यंत ठीक आहे. पण काही माणसं जेव्हा मनापासून माझा दुस्वास करतात. कुसुमात्या, आता काय नवीन तमाशा केलाय तिने? नाही, कुसुमात्या काही नाही बोलल्या. त्या बिचारा तर बाळकाका गेल्यापासून कुणाशीही बोलेनाशा झाल्या. आता उगाच तिला बिचारी वगैरे करू नकोस. काय झालंय मला सांग. आईंची तब्येत बरी नव्हती आज, म्हणून पूनम काकूंकडे डबा घेऊन मी गेले होते. मग मी जायला नको होतं. शुभ्रा, मला नीट सांगशील का काय झालंय ते? निखिलचा मृत्यू मला आधीच दिसला होता. बाळकाकांच्या बाबतीत सुद्धा आकडे दिसले होते. हे सगळं थोतांड आहे आदिनाथ. पूनम काकू असं म्हणाले? मी हे सगळं तुम्हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी करते का? हे सगळं खोटं आहे का आदिनाथ? शुभ्रा, शुभ्रा, मी बोलतो पूनम काकूशी. कसं आहे ना शुभ्रा, माणूस प्रेशर खाली असताना. तुम्ही आता कुणाशी काही बोलू नका, काही विचारू सुद्धा नका. त्याने काही साध्य होणार नाही. झालं तर पुन्हा हेच होईल. शुभ्रा घरात भांडणं लावून देते. रेडी आहेस का तू? नाही, पण मी आता शहाणं व्हायचं ठरवलंय. आपल्याबद्दल आपलीच माणसं असा विचार करतात, या जाणीवेनं मलाही आधी खूप त्रास व्हायचा. पण आता एक गोष्ट कळली आहे की काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जर मी खरी असेन तर काळ ते सिद्ध करेल. आणि जोपर्यंत तुम्ही माझा हात घट्ट धरून आहात तोपर्यंत मला कसलीच चिंता नाही. फेब्रुवारी 1980. 1 फेब्रुवारी 1980. आणि शुभ्राचा जन्मही 1 फेब्रुवारी 1980. सुलेखा आणि शुभ्राचा तर एकाच वेळी. मनीषाच्या जन्माची वेळ 2 तासांनंतरची आहे. शुभ्रा पार्वती वहिनी आहे, तर मग सुलेखा कोण आहे?